रेफरन्स आहे. म्हणजे तिथे त्याच्या वेळेला झाले, त्याला ते काढलं ना, त्याचा सोना गेला ना, त्याची मासरी गेली. काय अर्थ आहे त्याच्या मासरीच्या पोटामध्ये सोना भेटणं? त्याच्यावर त्याची मालकीच नव्हती ना. आता तुमची मालकी नाही. तुमचे तलाव तुमची आहेत का? तुमच्या नद्यावर तुमची वतनदारी आहे, अधिकार आहे. मग इतिहास जे सांगते ते खरंच आहे, स्वीकारावं लागेल. मग ते पुन्हा दुसरी कथा एक आहे. मृगशेर धीवर नावाची तो व्यक्ती आहे, त्याच्या बायकोचं नाव आहे घंटा धिवरी. दौद या पुस्तकामध्ये काय नाव आहे? काय नाव आहे त्या बाईचं? घंटा धिवरी. आणि मग ते मांडे सरांच्या बाबतीमध्ये होते. काय चुकी साधले? मग नवीन काय आहे त्याच्यात? म्हणजे इतिहास जर या समाजाची अशी मांडणी करत असेल तर मग त्या इतिहासाची चिरफाड आम्ही कधी करणार आहोत? त्या इतिहासाची समीक्षा आम्ही कधी करणार आहोत? आणि म्हणून एक डॉक्टर योगेश उत्पादन असून चालत नाही. रोज उभी करावं लागेल आपल्याला, तो दृष्टिकोन उभा करावा लागेल आपल्याला. आज सर नाही आहेत, पण सरांची आठवण मला होते की सर माझ्यासोबत बसलेत असं वाटतंय मला, की सरांचे ज्येष्ठ बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण उशिरा या सगळ्या मुवमेंट मध्ये हे काम करतोय. आणि हा वर्ष कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? कितवा वर्ष असतो आम्ही सेलुकाच्या बाहेर पडलो? कितवा वर्ष? कुणाला माहिती आहे? 75 वर्ष. हा 75 वर्ष आहे. म्हणून आम्ही 75 वर्षाचा आम्ही आरक्षण मागतो. आमचा आम्हाला द्या. आम्ही नव्याने काहीच मागत नाही की आम्हाला सेलुकाच्या याच्यामध्ये ऍड करा. आम्ही काहीच मिळत नाही ना. आम्ही होतो ना तेव्हा. आणि तुम्ही इन्क्लुजनचं आम्हाला नाही सांगत, पण आम्हाला काढून काढले ते तर सांगा. काय कारण होतं आम्हाला बाहेर काढण्याचं? म्हणजे एका वर्षात 49 पर्यंत आम्ही आहोत. देशाचं संविधान लागू होतो आणि आम्ही बाहेर पडतो. म्हणजे 2-4 महिन्यात तुम्ही असं कोणतं संशोधन करून टाकले की एकदम शुद्र असणारे जात आलं. म्हणजे एकदम ब्राह्मणापेक्षा वर. हो ना, तसंच म्हणावं लागेल ना. असं कसं बदल झालं? आणि मग महाराज झाला पडण्याच्या नंतर तुम तो ओबीसी हो, तुम तो ओबीसी हो, ओबीसी हो. आम्हाला बरं वाटते, कुणबे सोबत बसतो आणि तिने सोबत बसतो. मग कोळी पाटील काय खोटं थोडी बोलतात, खरंच आहे. मग ते ह्या ज्या गोष्टी आहेत बघा, ह्या वारंवार आपल्याला समाजामध्ये फिराव्या लागेल. त्यांना खरा इतिहास सांगावा लागेल. आणि तुम्ही म्हणताय मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, किंवा मी एखादा मॅजिस्ट्रेट झालो, पण तुम्ही जोपर्यंत समाजामध्ये जात नाही तोपर्यंत तुमच्या त्या पदवीला कुठल्याही अर्थ नाही. आणि बाबासाहेबांनी ते वारंवार म्हटलंय, शिका म्हणजे शिकले म्हणजे तुम्ही काय करणार? संघटित होणार. कधी होणार? शिकले म्हणजे होणार. बिना शिकल्यावर संघटित नाही होणार. आम्हाला माहिती आहे की मंचाच्या 10 संस्था एकत्र आलो की संघटन होत झालं फक्त. त्याला अर्थ नाही, तो संघटन नाही. संघटन कधी होतो? जेव्हा आपण शिकतो. तो शिकला म्हणजे आपोआप त्याच्यासारख्या माणसांमध्ये बसायला लागतो. मग त्याला समजतं, मग तो हळूहळू संघटित होतो. मग अरे मग तो इतिहास शोधायला लागतो. अरे हम तो ऐसे नाही. आणि तिथं त्याच्या संघर्षाला सुरुवात होते. हा जो मूलमंत्र आहे हा नैसर्गिकरित्या, साहजिकरित्या हा निर्माण झालेला आहे. म्हणून तो बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि बाबासाहेब जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर मग आपल्याला आपले रेफरन्स पुढे करून समजून घ्यावं लागेल. आणि असा अनेक अंगाने जो आलेख आहे, आपला जो आशय आहे, तो मला नाही वाटत 75 वर्षात आपल्याला कुणी आपल्याला सांगितलं असेल. म्हणजे मी जितक्या संघटनेमध्ये आता काम करतो नाही, मी आता तर व्हायचा नाही आहे, पण तेव्हाही वही नसताना मी म्हणजे मला माहित असेल की माझी ओळख कधी त्यांच्यासोबत झाली माहित नाही. कांबळे साहेबांना कधी माझं नाव माहीत झालं असेल किंवा त्यांचं नाव मला माहीत झालं असेल याची मला माहिती नाही, कल्पनाच नाही. आणि हे अखेर
कधी जुळले, भोयर सर कधी जुळले, शेंडे सर कधी जुळले, नागपूर सर कधी जुळले, मला म्हणजे ते अजूनही स्पष्टपणे असं हे नाही होत. म्हणजे आलोक निवड जे माझ्यासोबत मी काय त्यांच्यासोबत असायचं तर मला वाटतं ते एकलव्य सेनानीत काम करत होते, ते आमच्यासोबतच काम करायचे, आमच्यासोबत राहत. आणि त्यावेळेस तुला एकाच माणूस साथ देऊ शकतो म्हणजे जनार्दन नागपूर ते सोबत आहे, त्यांचं बोलणं हे करावं. आणि अनेकदा प्राध्यापक आलोक निवड यांच्याशी माझे भांडणं व्हायचे. मी सांगत आहे की माझं त्यांचं सगळं गुलगुलून चालायचं आणि भांडणं व्हायचे, तात्विक भांडणं व्हायचे, वैचारिक भांडणं व्हायचे, ते अनेकदा म्हणायचं. पण बर्वे साहेबांचा फारच प्रभाव होता त्यांच्यावर, कारण ते एकटेच त्यावेळेस मला वाटतं नोकरीत लागलेले होते आणि म्हणून बर्वे साहेबांचा फार प्रचंड प्रभाव त्यांच्यावरती होता. आणि एकलव्य सेना जर निर्माण झाली असेल तर ती त्यांच्यामुळे निर्माण झाली. खरं तर तो आता याच्याचा विषय नाही, पण अशी माणसं जेव्हा आपल्यातनं कुठंतरी निघून जातात, का निघून जातात तर काही ज्या घटना असतात त्या म्हणजे आपण आपल्याला बाजूला सरत असतात, काहीच करावं लागत नाही. मला आपण मग त्या प्रवाहाच्या अगदी बाहेर पडत जातो. आणि मी असं कधीच, मला माहित होतं की मी जर कुठल्या संघटनेला जर काम केलं तर मला माहिती आहे की मी 10 लोकांना जोडू शकते, पण मी ती धुरा कधी स्वीकारली नाही कुठल्या संघटनेची. म्हणजे केवळ सर अक्षरशः रडले एक दिवस, मला वाटतं अरुण पावडे होते त्या दिवशी, म्हणून म्हणे ह्या एकलव्य सेनेचं काम तू का सांभाळत नाही, का करत नाही. सर म्हटलं का म्हणत करू, का म्हणत नाही करू मी, कारण इथं मला कुणीच दिसत नाही विचार करणारे लोक, जे तुम्ही सुरुवातीच्या काळात करलात. सुरुवातीच्या काळात नागपूर सरांची लोक त्यामध्ये होती, आमच्या अलकाताई सारखे, मला वाटते कार्तिक भाऊ, त्यातले सगळे आलेले लोक आहेत. कांबळे साहेबांना माहित असेल, त्याच्यामुळे हे होतं साकोलीच, त्याच्यामुळे मला वाटतं अंडर म्हटले हे त्रिमूर्ती मध्ये एक मूर्ती आहे. सामाजिक एखादी जन्म त्याचा जेव्हा व्हायचा असतो तेव्हा ती माणसं कशी असतात जन्माला टाकणारी, सामाजिक गोष्ट जेव्हा जन्माला येतात तर ती जन्माला टाकणारी जी माणसं असतात ती माणसं प्रचंड तात्विक आणि चिंतनशील असतात. लक्षात, कोणताही उघड माणूस कधी अशा प्रवाहात येत नाही, जन्माला येत नाही सहसा, जर आपण इथेच पाहिलं. पण आज ते दिसत नाही आपल्याला. पण अखिल वर्तमान विकास समितीचा असा चेहरा जर कधी होत असेल तर त्या दिवशी ते बंद करून टाका, विसर्जन करून टाकायचं. मी हे तुले पहिलाच अध्यक्ष असेल तरी मी बोलतो तुम्हाला, अखिल वर्तमान विकास समिती जर अशा प्रवाहाला जात असेल तर त्या दिवशी त्या समितीला आग लावा, विसरते, काही कामाची नाही. या समाजाचा इतिहास मांडणारी जर कुठली गोष्ट तुम्हाला निर्माण करायची असेल तर मग अखिल दिवस समाज विकास समिती या शब्दाचा तुम्ही वापर करा. मी वापर करा असं म्हणतोय, हे संघटना नाहीये. मी वारंवार म्हणतो की समाज म्हणजे इतर संघटना आपल्याला काय करत नाही, ते संघटना अखिल दिवस समाज विकास समिती, अखिल दिवस समाज विकास समिती हे संघटना नाहीये. हे समाजाचे काम करण्यासाठी जे एक नाव लागतं ना, जे रेफरन्सिबल आहे, संदर्भीय, संदर्भ ज्याला संदर्भीय आहे असं जे म्हणतो, संदर्भावी आहे असं म्हणतो, तर ती अखिल दिवस समाज विकास समिती आहे. आणि आज ती नोंदणीकृत आहे, ही तुमची आहे, याच्यावर माझी मालकी नाही, मी याचा मालक नाही आणि निर्माता देखील नाही. ही साहजिकरित्या जन्माला आलेली आहे की एका वेळी इतके जर रेफरन्सेस हातात येत असतील तर मला वाटतं कुठे कळत नाही. हा तुम्ही समजून घेतला पाहिजे. आणि हा प्रवाहाचा योगायोग आणि 75व्या वर्षात हे डॉक्युमेंट का तुमच्या हातात लागतात, हा देखील फार मोठा चमत्कार आहे. ही एका माणसं एका वेळी का जुळून येतात, हा देखील चमत्कार आहे. चमत्कार म्हणजे ते नाही जे अंधश्रद्धा आपण म्हणतोय, हा योगायोग आहे. जे प्रकृती ज्याला म्हणतो ना आपण, एखादी प्रकृती आपोआप एखादं ज्वालामुखी बाहेर काढतं, तसा हा ज्वालामुखी बाहेर निघाला. एवढीच भूमिका आहे की समाज विकास समिती, त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही दुसरी भूमिका नाही. आणि म्हणून बांधवांनो, आता तुमची जबाबदारी आहे. या समितीमध्ये काम करणारा एक व्यक्ती हा त्या देशातल्या मच्छीमारांना पुरून उडला पाहिजे, एवढी ताकद त्या मंडळामध्ये जिल्ह्यात सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये असेल. आणि तुम्ही जा नागपूरमध्ये आता
ते आमचे फार मोठे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी माझ्या आलेला अनुभव मी कधीतरी मोठ्या मीटिंगमध्ये मांडेल. आता जपून ठेवतो. नागपुरे सरांना इथे आलं. ही सगळी मोठी माणसं आता यांची यादी तयार आहे आमच्याकडे. आम्ही योग्य वेळी ते प्रदर्शन करू. कोण कोण या समाजात आमच्याशी जो दगाबाजी करतोय, आमच्याशी जो गद्दारी करतोय, तो आमच्याशी गद्दारी करत नाही, तो स्वतःशीच गद्दारी करतोय, तो समाजाशीच गद्दारी करतोय. आणि म्हणून बांधवांनो, आता यांची जागा आपण यांना दाखवली पाहिजे. आता आपल्याला त्यांना म्हणायची नाही. आता एक वेळ अशी येईल की तुम्हाला जे जे लोक टाळतील ना, त्यांना तुम्ही बांगडे सेपरेट करा. मेजराम सर जे म्हणतायत, करा त्यांना तुम्ही बांगड्या सेपरेट. आणि कुठला नवा इतिहास तुम्ही घडवणार आहात ना तुमच्या नावावर, तो देखील आम्हाला सांगा. मग का दिसणार नाही 75व्या वर्षातली अर्ध्या जाळाची ढोबळी आम्हाला? आम्ही लढलोच नाही ना कधी. पुन्हा 10,000 वर्षांनी जर दिसली तर त्याच्या नवले मागं वाटायला नको. मग पुन्हा 5,000 वर्षांनी जर ती झोपडी जशी तशी दिसली तर तुम्हाला इतके काय नवल वाटावं? मग अरे तुम्ही लढलेच नाही ना. तुम्हाला तुमच्या अधिकारासाठी जर लढायचंच नसेल तर मग तशी इच्छा ठेवायची. पुन्हा 10 वर्षांच्या नंतर तशी झोपडी बघायची. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे आता 76 झालं समजा. 100 कुठं झाले पूर्ण? 100 पूर्ण कुठं झाले देशाच्या संविधानाला? मिळवून घ्या. 100 पूर्ण व्हायच्या आधी हे तुमचे अधिकार मिळवून घ्या. हे मिळवा. आणि हा एक 75वा वर्ष आहे बांधवांना. या वर्षात जर तुम्ही झगडू शकले नाही तर येत्या 100 वर्षापर्यंत तुम्ही झगडू शकणार नाही. मग या सरांनी म्हटलं की तुम्ही अविवाहित आहे का? मी तुम्हाला सांगतो, जेव्हा ते प्रपोजल टाकलं ना त्यावेळेस माझ्या लग्नाच्या चर्चा आमच्या दुःखात सर करायचे. अरे बाबा तू परिचय तर ते विवाह सोडे वधूवर परिचय सोड. सर म्हटलं जाऊ द्या, काय परिचय विचार, लहान माणूस. शेवटी हे सगळे लोक आमचे सर हे सगळे नाही म्हणे लग्न कर, ते होत राहते चालत राहते. मोठी माणसं म्हणतात म्हणजे काहीतरी असेल त्याच्यामध्ये. झालं माझं लग्न समजा 2023 मध्ये लग्न झालं. आज मला मुलगी आहे. म्हणजे भारतीची कमिटी यायची आणि माझ्या मुलीचा प्रवास. म्हणजे आता हे माझं लग्न, माझी मुलगी आणि पुन्हा काय होतं ते माहित नाही. पण मी चालू आहे. म्हणजे मला जर वाटतं की मी थांबलो पाहिजे तर मी थांबलो असतो, पण थांबलो नाही. थकला हो, आता थकलो नाही, पण थांबलो नाही. कालपासून कंटिन्यू हे सगळं प्रिंट वगैरे काढणं. मला वाटते गोविंद भाऊचा खूप वाटा आहे. मला खरंच त्या माणसाचा उपकार आपण आपला समाज कधीही करू शकतो. पावन मी देऊन तुम्हाला फक्त विचार देऊ शकलो असतो. तुम्हाला देऊन मी फक्त माझे तळमळ देऊ शकलो असतो. पण त्या माणसाने जे सगळं बनवायसाठी जे काही त्याचा वेळ, त्याचा कम्प्युटर, त्याचा प्रिंटर, त्याची गाडी, त्याची मोठी गाडी, लहान गाडी, त्याचं घर, हा जो समर्पण आहे हा प्रचंड मोठा समर्पण आहे. आणि अशी माणसं क्वचित समाजामध्ये मिळतात, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला हे समजलं पाहिजे. माणसांची कदर जर आपण करू शकलो तर मग मी आता सामाजिक कार्यकर्ता झालो. तर फुकटच्या डिग्री आम्ही लावून घेतो, काही अर्थ नाही. बांधवांनो, आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि पुन्हा पुढील वारावाले बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही वाईट नका मानून घेऊ. कारण मला माझ्या 2 पिढ्या वाया गेलेल्या चालतील, पण माझ्या हजारो पिढ्या वाया करतात. चालेल आम्ही एक दिवस उपाशी राहिलो, पण जर आम्ही रोजच वर्षानुवर्ष उपाशी राहत गेलो तर याला अर्थ नाही. हजारो वर्ष जर आमचं तसंच चालत राहिलं तर संविधान असो नसो
आम्ही जर बदलायला तयार असू काय. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये म्हटलंच आहे की जर हा संविधान तुमच्या कामाचा नसेल तर मग म्हणून तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच अधिकारासाठी लढायचं आहे. तुम्हाला कोणी ठेका दिलेला नाही. मी या आणि चला मीटिंगला म्हणून तुम्ही येताय असं जर असेल तर मग येऊ नका. तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. म्हणून एक दिवसाची रोजी सुटली तरी चालेल. हजारो रोजे जर तुम्हाला टिकवून ठेवायचे असतील वर्षानुवर्षाच्या तर एक रोजी सुटली तरी चालेल, परवाडे सोडावं लागते. आणि जर मग तुम्हाला ते एक रोजी पाहिजे मग हा जो तुम्ही समर्पण नरकात जे नरक पण पाहिलंय तुम्ही आता वर्षानुवर्ष ते नरक पण पुन्हा तुमच्या वाट्याला किती दिवस येते माहिती. विचार करणारी माणसं जन्माला येत नाही, त्यांना तसं वातावरण द्यावं लागतं. आणि बांधवांनो कदाचित आज नागपुरे सरांसारखी व्यक्ती आलोक केवड सरांसारखी व्यक्ती जर माझ्या जीवनात आली नसती तर कदाचित मलाही त्या समाजाप्रतीचं काय जीवन पुण्य. कारण मी तुमच्यातलाच एक आहे. माझं काही फार मोठं घर नाही, मला काही खूप नोकरी नाही. माझे घर कौलांचं पडलेलं घर आहे. मी आता ते राहतोय ते माझ्या मामाचं घर. ते माझ्या घरी जर तुम्ही गेले कवळशीला कधी तर तिथं पडलेलंच घर दिसेल. मी अजूनही घर पाडले. लोक म्हणतात की घरकुल जमा काय घरकुल म्हणून. माझी इच्छा आहे की माझ्या स्वतःच्या पैशाने घर बांधलं पाहिजे. सरकारच्या पैशाने का म्हणून मला माहित आहे जर आम्ही एक निवेदन जरी दिलं ना तर लाखो घरं तुमची बनतील. अखिल देवस्थान विकास समितीच्या निवेदन आणि मासेमारी संस्थांना दिलं ना तर दुसऱ्या दिवशी हंगामे होतील. तर त्याला अर्थ नाही. अधिकार मागितला पाहिजे. अधिकार जोपर्यंत आपण मागणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून आता तरी जाऊन समाजामध्ये तुम्ही हा प्रबोधनाचा जो आपण जे संकल्पना मांडली की महाआंदोलन ते एका दिवशी एवढे लोक जमा होणे म्हणजे महाआंदोलन नाही. महाआंदोलन म्हणजे सातत्यानं सतत चालणारी प्रक्रिया आहे. ज्याला जे आपण त्याच्या म्हणजे पहिले पायऱ्या चढत आहोत महाआंदोलनास त्या चालू आहे. आपण पुढे प्रवास करतो आहोत. त्यासाठी बांधवांना पैसा लागतो या सगळ्या गोष्टींसाठी. एक दिवस मी आता बसलो होतो, उशीर होतोय का थोडक्यात काही महत्वाचे विषय ते मांडते. संवेदनशील आहे. सर एक अधिवेशनाचा तुम्ही तुमच्या 2 मिनिटं एक कधी घ्यायचं थोडं विचार करा आणि मी तोपर्यंत बोलतो. सर नागपुरे सरांना सांगा थांबाल का. फक्त तुम्हाला घाई आहे पुन्हा फक्त 10 मिनिटं फार घ्या. आज उशीर झाला तरी थोडंसं 5 मिनिटं होईल कारण माझी पण कोणीतरी वाट पाहते घरी. एक आमचे आले नाही ते मधुकरचे भाऊ मी माझ्या घराच्या मागे मी असाच एक दिवस ते सगळं घेऊन बसलो होतो. मी कंटिन्यू मध्ये या कामात असतोच आहे. ते आले म्हणूनच काय चाललंय काय काय सगळं करून राहिलं. अरे म्हणे हे सगळं बरोबर आहे. त्याच्या डोक्यात काय आलं माहिती नाही. त्यामुळे सगळं बरोबर आहे पण पैसा कुठून असेल. पैशाचा काय घेते नाही मला थोडं सांगतो म्हणे काय खाली डोक्या घे पैशाचा अजून काही विचार नाही केला म्हटलं. तर पण त्याकडे कमिटी त्याकडे माणसं येतील तुला घरून खर्च करतील कुठून खर्च करशील. आणि गोविंद वगैरे देणार आहे का नाही पैसा देणार आहे का हा तर सारा करूनच झाला. आता कोणा काय तू म्हणे एक काम कर तुझे ग्रुप जे आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपला आव्हान कर. म्हटलं आव्हान असं एकाएकी मी म्हणेन मध्येच लोकांनी का पैसे टाका लोक मध्येच मोठं जाऊ असतील आणि तसं काय पडायचं नाही. एक काम कर म्हणे आधी सुरुवात मी करतो. ठीक आहे म्हटलं कसं करायचं. तुला म्हटलं 5,000 रुपये देतील मी 10,000 देतो म्हणते. मी विचारत पडलो एकदम एक माणूस मला 10,000 देतो म्हणते.
नाही म्हटलं एवढे नका देऊ. नाही म्हणे तू हा सर्व खर्च लागणार आहे करणार कसं. ठीक आहे. ते गेले दुसऱ्या दिवशी कॅश काढून माझ्याकडे गेले. मी दुसऱ्या दिवशी मला वाटतं त्याच दिवशी मी अकाउंटला टाकले 10,000चं मागणी. ते पावती पाठवून ग्रुपला पाठवलं. भांडवल एक लक्षात आपण जेव्हा प्रामाणिकपणे काम करतोय ना पैशाची काही कमी होत नाही. ज्या ठिकाणी आमच्याकडे एकही रुपया नव्हता त्या ठिकाणी मला वाटतं सगळी भारतीय टीम समाजाला सांभाळली. आम्ही काही केलं नाही. सगळी टीम समाजाला सांभाळली. त्यांच्या वाटणीचे भाऊ आहेत त्यांनी मला वाटतं ते एकलव्य मांडकी संघ आहे त्याच्या नावाने 10,000 रुपये पाठवून दिले. मी नंतर म्हटलं पण त्यांना की मुलींचे पैसे पाठवून चालणार नाही. पण तुम्हाला यावं लागेल मोमेंटमध्ये भाग घ्यावा लागेल. कारण ते तिकडे पण ते एकलव्य श्रेण्या वगैरे काही असं ते चालत राहतं. त्याचा आत्ताच मला वाटतं की बरोबर विवाह सोहळ्याचा मोठा कार्यक्रम त्यांनी मला वाटतं बराच खर्च त्याने केला असेल. तर कुठं नाही कुठं पैसा जातो आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी खर्च होतात. आणि ही जी लढाई आहे ही लढाई अशी म्हणून ती एकदम स्पीड जो आहे तो कमी. म्हणजे आज मराठ्यांपेक्षा आपली गती जी आहे कितीतरी पटीनं जास्त असायला पाहिजे. तीव्रतेची त्याला आपण म्हणतो. पण अजूनही लोक ते गांभीर्याने घेत नाही. हो. तर एक सांगायचा अर्थ एवढंच की तुम्हाला आता गावामध्ये जाताना जितके जेवढे गावं तुमचे असतील जसं तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही जा. त्यांना समजावून सांगा. तुम्हाला गायडन्स लागत असेल काही मार्गदर्शन लागतं ही सगळी टीम तयार आहे. कधी पण कुणालाही मी फोन करा तुम्हाला सगळं सांगतील. तुमचा जोपर्यंत वाटा पूर्णपणे या चळवळीला लागणार नाही तोपर्यंत तुम्हाला आणि आम्हाला देखील या चळवळीला पुढे नेता येणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतोय. तुम्ही या लढेंगे तो साथ लढेंगे. जय हिंद जय भीम जय भारत जय हिंद. जेव्हा पार्टी आपल्या इथे येऊन सर्वेसर कमी गेली आणि इथून आता गेल्यानंतर त्यांनी एक आपल्या ऑनलाईनला जे नोंद केली हे नाही सांगितली. कारण ते आपल्याला बघा पार्टी जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ज्याला महाराष्ट्र शासनाने या हिवर समाजाचा अभ्यास करण्यासाठीचं काम दिलं. आम्हाला डाऊट होता की महाराष्ट्र शासनाने आम्हाला वेगळे प्रतिनिधी पत्र दिलेलं नाही ते संशोधन करणारे असते. परंतु पार्टीने त्यांच्या वेबसाईटवर आम्ही या हिवर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भात अभ्यास करतोय असा अजेंडा त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर नमूद केलेला आहे. म्हणून आता आपण त्याची प्रिंट देखील काढून ठेवलेली आहे. आणि आता आपल्याला हे म्हणता येईल की भारतीय आता आपला अभ्यास करत आहे. ठीक आहे. एवढं मी तुम्हाला ही माहिती देतोय. म्हणजे यांनी म्हटलंय की त्याच्या टू कंडक्ट अ स्टडी ऑन इन्क्लुजन ऑफ हिमर कास्ट इन शेड्यूल कास्ट इन महाराष्ट्र. त्याच्यामुळे आता एक कन्फर्म झालं की भारतीय आपलं संशोधन करत आहे. आलं हा मोठा पुरावा आहे. आणि पुन्हा एक मला कालच डॉक्टर दीपदास सरांचा फोन आला. सरांनी म्हटलं की आता 14 एप्रिल हा कार्यक्रम होतो आहे. 14 एप्रिल पासून 7 दिवस आपल्याला बाबासाहेबांची जयंती ही ऑनलाईन पद्धतीनं साजरी करायची आहे. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या लोकांना संधी देऊन आपल्या समाजाच्या लोकांना जितकं मार्गदर्शन करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न त्यामध्ये करू. त्यामध्ये होऊ शकतो मी प्राध्यापक डॉक्टर पंचोळे साहेबांना देखील एक दिवस मी आमंत्रित करतो की सर आपण देखील आम्हाला मार्गदर्शन करावं. तर अशी ठिकाणी मी ऑनलाईन याला सगळे जास्तीत जास्त लोक राहतील. ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल जसं आपल्याला बसता येईल तसं आपण बसूया. एवढेच मी बोलतोय आणि थांबतोय. धन्यवाद. अखिल दिवस विकास समितीचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मनोज सर यांनी पुराव्यासह अचूक चांगला कशा प्रकारे म्हणजे आले हे सविस्तर सांगितलेलं आहे. आज
आरक्षणाची सभा तिथं आयोजित झाली आणि सभेला व्हॉट्सअपद्वारे आणि फोनद्वारे ज्यांनी प्रतिसाद दिला खरोखर कौतुक करावं असं वाटते. मी ज्यांना म्हणजे फोन सांगितलं त्यांनी फोनवर प्रतिसाद देऊन इथं येऊन उपस्थिती त्याबद्दल तुमचं कौतुक करावं, अभिनंदन करावं असं मला वाटते. काही का असो आपण इथं उपस्थित असली त्याबद्दल यानंतर खूप वेळ झालेला आहे. आपल्याला अधिवेशन जायचं आहे का तुमची तयारी आहे का? म्हणजे दोन्ही जिल्हे मिळून आपल्याला अधिवेशन जायचं आहे. तो मुद्दा आपला राहून गेला होता, बरोबर आहे. म्हणून सरांना म्हटलं मी बोलतो थोडंसं जायचं आपण. अधिवेशन घेण्यापूर्वी माझं एक थोडंसं म्हणजे विनंती आहे का प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्या तालुक्यात जवळच्या तालुक्यातल्या लोकांच्या सहकार्याने त्यांनी एक मीटिंग त्याच्यात जागरूकता निर्माण करावी. त्याच्यानंतर अधिवेशनाची तारीख डिक्लेअर करावी ही माझी पहिली विनंती. पहिली सुरुवात ते आहे तालुकास्तरावरच आपण पहिली एक बघा आता उन्हाळा लागलाय, बरोबर आहे. 10 ऑगस्टला 75 वर्ष पूर्ण होते संपतील. ऑगस्टपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. त्याच्या मधल्या एखाद्या 1-2 महिन्यामध्ये आपण हे उठून गेलं पाहिजे, उडकलं पाहिजे. आणि शक्यतो गावात जाण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गावात टोलीवर त्या माणसांना जोपर्यंत जागृती येणार नाही, हे शब्द त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही, तोपर्यंत आपला लढा यशस्वी होईल असं वाटत. एक मिनिट. आज अकोलीला जी सभा आयोजित झालेली आहे मित्र, दोन्ही जिल्ह्याचे जवळजवळ 100च्या वरून 100 पर्यंत उपस्थित असलेली, याचा परिणाम असा होणार आहे की सभा केवळ समाजाची होती. साकोलीमध्ये सर्वांनाच माहिती आहे. त्याचा परिणाम असा होणार आहे दोन्ही जिल्ह्याचे लोक साकोलीला सभा झाली. अखिल दिवार विकास समिती युट्यूबला जोडलेली आहे. सर्व पुरावे, सर्वांचे भाषण, सर्वांचे आतापर्यंत झालेले युट्यूबला आहेत. शासनाला माहित आहे, विरोधी पक्षाला जे सत्तेत राज्य आहे त्यांना माहित आहे. लपलेलं नाही, काहीच लपलेलं नाही, सर्वांना माहित आहे. याचा परिणाम असा होणार आहे मित्र, तुमचे अधिकार फक्त तुमच्या हातात मिळो. ज्या दिवशी तुमचे अधिकार तुमच्या हातात मिळतील, किमया तुमच्यावर चालू नये, जादू तुमच्यावर चालू नये. हा माझा शब्द आहे, माझ्या अखिल दिवस विकास समितीच्या सर्वांचा शब्द आहे. अधिवेशनाचा परिणाम काय होईल, अधिक तुम्ही साथ द्या, मला 100% माहिती आहे. भंडारा जिल्ह्यातले, गोंदिया जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्याला अखिल दिवस समितीला कोणीच विरोध केला नाही. मग तो साधे प्रशासनाचा शेवटचा टप्पा का असो, सर्वांनी म्हणजे साथ देत आहे. अधिवेशन हा चांगला होईल, जबरदस्त होईल. त्याचा विपरीत परिणाम असा होईल काय ठिवर एकत्र झाले, हा त्याचा परिणाम होईल. हा त्याचा परिणाम होऊ शक्यता आहे. आणि काही का असो, मला कधी कधी ते किशोर सेनेचं मला कौतुक वाटते. बिचारा रोजी करून सेनानी समितीच्या कामाला येते. एक दिवस जर आपण कदाचित गेलो तर काही फरक पडत नाही. मलाही स्वतः म्हणजे बाहेर जायचं आहे, आपण इथंच थांबू. जर कदाचित अशी कोणाची इच्छा राहिली, कोणत्याच तालुक्यामध्ये जर सभा घ्यायची आहे, आम्ही जरूर येऊ आणि चांगल्या प्रकारे म्हणजे सहकार्य तुम्ही कराल अशी मी आशा बाळगतो. आणि यानंतर कमी वेळात नंदेश्वरी मेश्राम, आमचे समितीचे सदस्य, आमचे कार्यकर्ते हे आभार प्रदर्शन करतील अशी मी विनंती करतो.